मिठा सिंग बाबा, सांगा त्या कुलकर्ण्याला, हा बाबूराव तुला घाबरणारा माणूस नाही. राजा पुल्लेसूर बापू शेटमाके यांचा वीर पुत्र आता लवकरच 24 गावचा जमीनदार होणार आहे. आणि हो, त्या सावकाराला सांगा, तुझ्या सारख्या सावकाराला हा बाबूराव घाबरून पडून जाणार नाही म्हणून. मिठा सिंग बाबा, आपली सर्व सगा मंडळी आली. वय राजे, आपली सर्व सगा मंडळी आली. माझ्यासोबत विस्तारी बाबा, पेनकांबडीचे बोगा मडावी, वीरू कोडापे, शेखर हुसेंडी ही सर्व सगा मंडळी आली. इतरही गोंड गोवारी, तेली, माली, भाली आणि मुस्लिम समाजातीलही लोक आली. शाब्बास मिठासिंग बाबा, शाब्बास. तुम्ही माझं मन जिंकलं. सगासाथींनो, मी राजा असलो तरी तुमचा सखा आहे. राजगादीवर बसलो की राजा आणि तुमच्यात मिसळलो की तुमचा शब्द. सर्व धर्म समभाव हा आपला नारा. सगासाथींनो, आपल्या चांदागडची परिस्थिती फार बिकट झाली आहे. आपला चांदागड जिल्हा परकीयांच्या ताब्यात गेला. ओ, परकीयांनी व्यापाराच्या निमित्तानं इथे येऊन चांदागडवरच नव्हे तर संपूर्ण भारत देशावर अतिक्रमण केलं आहे. ही ब्रिटिशांची शासन व्यवस्था आपल्याला नष्ट करायची आहे. एकदा की आपण परक्यांचे गुलाम झालो असू तर आपल्या गुलामगिरीला सुरुवात होईल. राज, आम्ही परक्यांचे गुलाम होऊन जगण्यापेक्षा आम्ही आमच्या जमीनदारीचं रक्षण करू. पण हे सावकार लोक या इंग्रजांच्या वागण्यामुळं आपल्या गरीब आदिवासींचा फायदा घेऊन आपल्या गरीब आदिवासींच्या जमिनी आपल्या ताब्यात घेत आहेत. राजे, आम्ही गरीब माणसं, आपण राजे लोक. आपला शब्द आमच्यासाठी हुकूम आहे. हुकुमाचे ताबेदार आम्ही. माझा विश्वास आहे विस्तारी बाबा, पण हे काम एकट्याचे नव्हे. या रणसंग्रामाचा सामना करण्यासाठी मला तुम्हा सर्वांची गरज आहे. काकासाहेब, घोट आणि मोलमपल्ली ह्या 2 जमीनदाऱ्या असल्या तरी दोन्हीवर सत्ता शेटमागे घराण्याची. मग तुम्ही आम्हास परके का समजता? आम्ही तुम्हास परके नाही समजत राजे. आम्ही तेच म्हणतो काकासाहेब, काळाची पावलं ओळखा. राजशाहीचं जीवन जगण्यापेक्षा आपल्या जमीनदारीतील 67 गाव फिरा. लोकांच्या समस्या जाणून घ्या. त्याहूनही गनिम आपल्या राज्यावर चालून येत आहे. त्यांचा गनिमी कावा ओळखा काकासाहेब, त्यांचा गनिमी कावा ओळखा. म्हणजे राजे, तुम्हाला म्हणायचं आहे मी तुमच्या बंडखोरीत सामील व्हावं? तसं नाही काकासाहेब. आई साहेबांना वाटतं ब्रिटिश या गोंडवानात येऊ शकत नाही, कारण इथं घनदाट जंगल आणि छोट्या छोट्या जमीनदाऱ्या. या छोट्या छोट्या जमीनदाऱ्यामधून या ब्रिटिशांना काय मिळणार? पण काकासाहेब, रत्नाला ओळखायला अस्सल रत्न पारखीच लागतो. काकासाहेब, इथल्या संपत्तीचा तुम्हाला अंदाज नाही काकासाहेब. अहो, इथल्या सागांची झाडं आपण इंधन म्हणून चुलीत लावतो. इथल्या सागांच्या फांद्या आपण आपल्या घराच्या ताटव्याला वापरतो. इथला बांबू आपण आपल्या फाटकांना लावतो. अहो, इथला तेंदूपत्ता आपण पायाखाली तुडवतो. अहो, इथल्या मोहाची दारू पिऊन आपणच तिच्या नशेत राहतो. अहो, इथल्या हरणाची शिंग आणि हत्ती दंत आपण राजवाड्यात लावतो, शोभून दिसावीत म्हणून. अहो, इथल्या मयुराचे पंख आपण माथ्याला लावतो, आपली शोभा वाढावी म्हणून. अहो, इथल्या वाघांची नख आपण गड्यात लावतो, ताईत म्हणून. अहो काकासाहेब, ही वनसंपदा तर काहीच नाही. आपण इथल्या मोरांचं मांस आपली भूक शमवण्यासाठी वापरतो. सांगा ना, ही वनसंपदा किती आहे? अहो काकासाहेब, ही वनसंपदा किती आहे? ही आता इंग्रजानं ओळखलाय काकासाहेब. आता चांदागड मध्ये ते आत्राम घराण्याला आपल्या ताब्यात घेतले आहे. उद्या ते नक्कीच या घनदाट जंगलात ते आपले पाय रोवतील काकासाहेब. आणि त्यांच्या आगमनानं इथल्या कावड्यांचा कावकाव आणि चिमण्यांचा चिवचिवाटही ऐकायला मिळणार नाही काकासाहेब. ऐकायला मिळणार नाही. या अल्लाह, कितनी खौफनाक है ये बात. इतनी दूर की बात तो सोची नहीं थी राजे. अब सोचो वजीर अली, अपने राजों को भी समझाओ. राज, खरंच असं होईल? मी ज्योतिषी नाही कावडकर, पण वस्तुस्थिती सांगतो.
राणी लक्ष्मीबाईच्या दिव्य दिव्य स्वप्नामध्ये जगत आहेत ना, तो दिव्य स्वप्न एक दिवस उद्ध्वस्त होणार आहे. काय झालं मिठा सिंग बाबा, बोला काय झालं सांगा ना. राजे, राणी सरकारांनी तुम्हाला जेवण करण्यासाठी बोलावलंय. अरे, असं अचानक राणी सरकारानं मला बोलावलं. आई साहेबांना मला निमंत्रण का दिलं असेल? आपल्याला गेलंच पाहिजे. बोला माता. हो, सांगा राजमातांना बाबूराव आलाय म्हणून. या राजे, असे वाऱ्यासारखी येता आणि वादळासारखे धडधडत निघून जाता. राजमाता, या गडहिरीच्या राजवाड्यात मी यावं म्हणून खरं तर रौनक असायला हवी, पण सुमशान शांतता पसरली आहे सगळीकडे. या बसा, जेवण करा. राजमाता, पुरणपोळीचा पहिला घास असा कडवट का वाटतो? पकड्या गया. कोण पकडणार मला? राजमाता, काय केलं? ते घात केला तुम्ही. माता, स्वतःच्याच पुत्राला दुसऱ्याच्या वैराच्या हातात लावून दिलं. हातात शमशेर घेऊन, पाठीला पुत्राला बांधून रणांगणावर लढणारी झाशी राणी लक्ष्मीबाई कुठे? आणि स्वतःच्या पुत्राच्या शमशेरी परसबागेतील विहिरीत टाकून पुत्राला वैराच्या हाती देणारी ही राणी लक्ष्मीबाई शेटमागे कुठे? येणारा काळ या दोन्ही लक्ष्मीबाईंना विसरणार नाही. विसरणार नाही. ले चलो इसे फांसी पर. असा सहजासहजी सापडणार नाही. या बाबूराव जंगलचा राजा आहे कॅप्टन. पण माझ्याच माणसांनी माझा कपट डाव साधून तुम्हाला पकडून दिलं. धन्यवाद.